तर डे 2ला वहिनी आणि मी रेडी झालो होतो. इकडे सर्वच आम्ही रेडी होऊन निघालो होतो मदुराईवरून रामेश्वरमला जाण्यासाठी. आणि तेव्हा घेतलेले हे सुंदर असे दृश्य जे तुम्हाला मी दाखवते आहे. त्यानंतर काही वेळातच आम्ही नाश्ता वगैरे केला, कारण की मदुराईवरून रामेश्वरमला पोहोचण्यासाठी आपल्याला अराउंड 3 तास लागतात. रस्त्यामध्येच मग APJ अब्दुल कलाम यांचं म्युझियम होतं, ते देखील आम्ही बघितलं. आणि त्यानंतर अप्रतिम दृश्य बघण्याची वेळ आलेली आहे आणि ते म्हणजे पांबन ब्रिज. तर हा भारतातील पहिला असा पूल आहे जो वर उचलला जातो. आणि जेव्हा पण मोठे जहाज येत असतात तर त्यावेळी हा ब्रिज वरती उचलला जातो. तर हा भारतातील सर्वात सुंदर आणि अप्रतिम असा ब्रिज आहे आणि तिथले दृश्य बघण्यासारखे होते. सुंदर असा पॅम्बन ब्रिज बघितल्यानंतर आम्ही पोचलो रामेश्वरमला. तिथे गेल्यानंतर हॉटेलला गेलो, जेवण केलं, फ्रेश झालो आणि काही वेळातच निघालो मग धनुष्कोडी बघण्यासाठी. तर धनुष्यकोडीचा मागचा इतिहास हा सर्वांनाच माहीत आहे, कारण की रामायण तुम्ही सर्वांनीच बघितलं आहे. आपले सीतामाता जेव्हा श्रीलंकेला होती रावणाकडे, तेव्हा रामसेतू बांधण्यात आला होता आणि रामाने मग त्या रामसेतूचा वापर करून श्रीलंकेमध्ये प्रवेश केला होता. आणि अशी ही एक स्टोरी आहे त्या मागची. आणि रामसेतू किंवा धनुष्कोडी, धनुष्कोडी म्हणजेच काय, तर धनुष्याचं बाणाचं जे शेवटचं टोक आहे त्याला कोडी बोलतात. तर धनुष्कोडी सारखा तो आकार आहे आणि त्यामुळेच धनुष्कोडी असे नाव देखील तिथे देण्यात आलेले आहे. तर तिथे पोचल्यानंतर मग बरेचसे व्हिडिओ काढले होते आणि तिथून निघावंसंच वाटत नव्हतं. एवढं सुंदर आणि अप्रतिम वातावरण आणि दृश्य होते जे आम्ही सर्वांनी बघितले. आणि लास्ट लँड ऑफ इंडिया असे देखील म्हटले जाते, कारण की तिथे गेल्यानंतर काही अंतराने समुद्रकिनारा पार करून मग श्रीलंकाच आहे. तर शेवटी मग रूमवर आलो, फ्रेश झालो आणि मग झोपलो. बाय बाय.